मला तुझं नाव करू शकेल का? सर माझं नाव समर्थ संतोष काळे आहे. आणि तू कुठून आलायस आणि आता कुठे राहतोस? सर मी सोलापूरवरून आलो आणि आता मी मोशीमध्ये राहतो इन पुणे. तुझं वय काय? माझं वय सर आता करंटली 21 चालू आहे. आणि शिक्षण काय झालं तुझं? सर माझं 2021मध्ये 12वी झाली आणि ITI पण झाल्या माझा फिटर ट्रेडमधून. तुझी जॉईनिंग डेट करू शकेल का मला? सर माझी जॉईनिंग डेट 7/7/2023. आता तू जो कोर्स केला आहे त्याबद्दल काही माहिती मिळेल का मला त्याच्यातली? हो सर. आता हे मी डिप्लोमा इन मेगाट्रॉनिक्समध्ये शिकत आहे. बाहेर आता कसं आहे माहिती आहे का, बाहेर पण डिप्लोमा इन मेगाट्रॉनिक्स कोर्स आहे, पण तिथं तुम्हाला कसं फीज भरावं लागते, तिथं तुम्हाला रेग्युलर जावं लागतं. हे तुम्हाला अडचण येतात. आणि आपल्या इथं कसं टाटा मोटर्समध्ये तुम्हाला तिथं शिका आणि कमवा ही स्कीम आहे, ज्यामध्ये तुम्हाला योग्य दरात मोबदला दिला जातो, तुम्हाला व्यवस्थित स्किल नॉलेज शिकवलं जातं. आणि आता नवीन टेक्निकल स्किल हे पण आता नवीन लॉन्च झालेलं आहे आपल्या इथं टाटा मोटर्स कार ब्रँडमध्ये. तू कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम केलेस? सर मी पेंट शॉपमध्ये काम केलेलं आहे. किती वर्षासाठी? सर मी पेंट शॉपमध्ये 2 वर्षासाठी काम केलेलं आहे. काम करता करता तू काय शिकलेस? काम करता मध्ये सर मी स्किल्समध्ये काय सर थंबरेड ॲप्लिकेशन शिकलो आहे. त्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, थंबरेड ॲप्लिकेशन आता समजा वेल्डशॉपवरून गाडी येते आपली, त्या गाडीमध्ये छोटे छोटे पार्ट्स असतात, ते शॉवर लिकेज होतं, ते TCF ला जाऊन ते आम्ही ते बुजवण्याचं काम करतो. प्लेसमेंटसाठी तुला कोणत्या कंपनीमध्ये हे इंटरव्ह्यू झाला? सर माझं प्लेसमेंटसाठी स्काय रूटचं कंपनी होती, त्यामध्ये माझा इंटरव्ह्यू झालेला आहे. NTTF हा जो स्टाफ आहे याबद्दल तुला काही सांगता येईल का? NTTF स्टाफ सर ते सर लोक ते चांगलेच आहे. त्याने नॉलेजचं आम्हाला स्किल कसं हे करायची ते ट्रेनिंग दिलेलं आहे. व्हेकल डायग्नोस्टिक म्हणा, परत कॉम्प्युटर नॉलेज म्हणा, एवढंच. आणि क्वेस्ट स्टाफ संदर्भात काय सांगता येईल? स्क्वेअर स्टाफचं जास्त जर हे नाही आहे, टेक्निकल नॉलेजचं द्यायचं नाही. क्यू स्टॉपचं सर हे तुमचं पेमेंट वगैरे कुठे मिळणार नसेल, कुठं काय कमी पडत असेल तर तिथं क्यूजवाले समोर स्वतः पुढे जाऊन तिथं बोलतात आणि योग्य हे करतात आम्हाला. एकंदरीतच हा कोर्स करून तुला कसं वाटलं? हे कोर्स करून सर मला तर चांगलं वाटलं, कारण की 2 वर्ष मला लर्न पण मिळालं आणि अर्न पण मिळालं. या गोष्टीतनं तुला नवीन मुलांसाठी काही संदेश देण्यासारखं काही? या गोष्टीतून नवीन मुलांना संदेश एवढाच देतो की आता काय काय जण म्हणते काम कसं आहे, काय काय द्यायचं कारण नाही आहे. काम तुम्हाला योग्य चांगलंच देणार. त्यांनी कसं आहे, आपण टिकून राहणं ह्याच्यावर भर देतो. आता मी पण समजा मी 6 महिने जे ब्लॉकला काम केलंय, तिथं माझं काम चांगलं होतं. आता मी के ब्लॉकला आलोय, मला वाटायला की उगाच चालू काम केलो हे ते. मग आता मला वाटायला की मला स्किल पण मिळणं येतं आणि माझं तिथं ग्रोथ पण व्हायला लागली. थोडीफार ग्रोथ म्हणजे मला टेक्निकल नॉलेज मिळालं, परत टीम लिडरचं पण मला तिथं हे मिळलं पडलं. त्यामुळं मला हे करून चांगलं वाटतं. एकंदरीतच तू एवढी सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर.